शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना। आजची आपली सुरुवात व्हिडिओची सकाळच्या देवपूजेपासून आहे। तर पहा, अशा पद्धतीत मी रोजची सकाळची देवपूजा करून घेतलेली आहे यूट्यूब फॅमिली। सर्वांना श्री गुरुदेव दत्त, देवदत्त। तर आपण गेलेलो होतो देवदर्शनाला, तर देवदर्शनानिमित्तच आज आपल्याला सोडायचा आहे प्रसाद। तर सकाळी सकाळी लवकर उठून सर्व असं पटपट पूजा, आणि रोजची तर माझी पूजा सकाळी लवकरच होते, पण आज खूप लवकर करून घेतलेली आहे, कारण की नंतर आपल्याला आवरायचं आहे सर्व प्रसादाचं वगैरे। तर त्याच्यासाठी यूट्यूब फॅमिली आपली व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत जा, पूर्ण वॉच करत जा, आणि कसे वाटले कसे नाही ते पण मला नक्की सांगत जा। सर्वांना श्री गुरुदेव दत्त, देवदत्त। अशा पद्धतीत पूजा करून घेतलेली आहे, सकाळची सुरुवात झालेली आहे आपल्या देवापासून। तर व्हिडिओ तुम्ही खूप छानपैकी इंटरेस्टिंग होणार आहे, तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। शेतात आलो, मस्तपैकी गायची पूजा केली, कारण की हे पा गायची पूजा पण करून घेतलेली आहे, पंचपाळ आहे। आणि आता आपल्याला गायची पूजा झाल्यानंतर निवेद दाखविला गायला। गायच्या पोटामध्ये 33 कोटी देव राहतात, तर म्हणून गायची सुद्धा पूजा करून गायला निवेद दाखविलेला आहे। कारण प्रसाद तर सोडायलो, आणि शेतामध्ये गायची पूजा करून घेतली, पण हवा खूप सुटलेली आहे शेतामध्ये, हवेचं प्रमाण खूप जास्त आहे। आणि तसंच म्हणलं चला आपल्या शेतातला कोथिंबीर पण आपण घेऊन जाऊ, कारण छान लागते भाजीमध्ये टाकायला, त्यासाठीच मी इकडे आलेली आहे। आता कोथिंबीर घेते। हे पहा, मस्तपैकी कोथिंबीर हिरवीगार अशी आहे, तर मी उपटून घेणार नाही, अशी खुडून घेणार आहे, कारण डबल अशी ठेवून द्यायची खुडून घेऊन, पाचवते त्या ठिकाणीच, म्हणून मी उपटून घेत नाही। कारण नेमकंच हे कोणी संबार म्हणतं, कोणी कोथिंबीर म्हणतं, कोण काय काय म्हणतं हे नक्कीच कळवा मला पण। म्हणलं आपली गायची पूजा पण होते आणि मस्तपैकी कोथिंबीर घेऊन जाऊ। हवा खूप आहे, अशी मस्तपैकी कोथिंबीर घेतली पा, हिरवीगार ताजी आपल्या शेतामधली। हे पा, स्वयंपाक तर तयार झाला, पोळ्या केल्या, मस्तपैकी तांदळाची खीर केलेली आहे। तांदळाची खीर झाली की पाहू शकता, आपलं चिचचं वरण आहे, आंबट वरण, अशा पद्धतीत आंबट वरण केलेलं आहे चिचचं, भात आणि पापड, असा आपला स्वयंपाक पूर्ण तयार झालेला आहे। हे पहा, मस्तपैकी असं जेवणाचं चालू आहे, कारण देवाचा प्रसाद आहे। चला आता घ्या जेवा।
हे पहा मस्तपैकी असं लेकराला पण छानपैकी जीव घातलं आणि मग नंतर आम्ही त्या पात्राला हळदी कुंकू सर्व लेकरांनी लावल्यानंतर पात्राच्या पाया पडल्या मी आणि छानपैकी मस्त लेकरं जेवून खुश होऊन गेले आणि अशा पद्धतीत खूप छानपैकी आपल्या देवदर्शनाचा प्रसाद सोडला आणि मनाला पण खूप छान असं वाटलं, कारण की आपण पांडुरंगाचं दर्शन झालं, श्री गुरुदेव दत्ताचं दर्शन खूप छानपैकी झालेलं आहे आणि आई तुळजाभवानीचं दर्शन छान झालं. तर मन पण प्रसन्न आणि मनामध्ये म्हणजे जे आपली म्हणजे भावना होत्या त्या पण खूप छानपैकी दर्शन झाल्या, म्हणून मन मस्त झालेलं आहे दर्शन. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओच्या रिलेटिव्ह एक छानपैकी मस्त कमेंट करा. चला तर मग यूट्यूब फॅमिली बाय, भेटू अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.